नमस्कार मंडळी. आज आपण चपातीचा व्हिडिओ बघणार आहोत. आता चपाती म्हटली ना की बऱ्याच जणांना काय वाटतं, खूप महागडे गहू वापरलेत ना की चपाती छान मऊसूत येते. पण हे पूर्णपणे खरं नाही आहे. चपाती मऊसूत होण्यामागे बरीच कारणं आहेत आणि चपाती करण्याची योग्य पद्धत आहे. चपाती अगदी मऊसूत येण्यासाठी गहू कुठला वापरावा, कणिक कशी मळावी, कशी लाटावी, भाजावी आणि संपूर्ण चपाती झाल्यानंतर त्या डब्यात कशा प्रकारे ठेवल्या गेल्या पाहिजेत की छान त्या मऊसूतच राहतील, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही जर नव्याने स्वयंपाक शिकत असाल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. जे नवीन स्वयंपाक करणारे असतील त्यांच्याकडून बऱ्याच वेळा काय होतं, कधी चपाती जास्त होऊन जात तर कधी कमी होतात. तर त्यासाठी योग्य माप आपण कसं घ्यायचं हे बघणार आहोत. तर मी इथे 1 वाटी घेतली आहे. तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकतात. आता मी जी वाटी घेतली ना त्यात बरोबर 3 चपात्या होतात. तर अशा अंदाजाने आपण चपातीसाठीचं पीठ घ्यायचं आहे. आता जर कधी पाहुणे येणार असतील ना तर त्यानुसार तुम्ही जेवढे पाहुणे येणार असतील त्याप्रमाणे तुम्ही वाटींचं प्रमाण ठेवू शकतात आणि थोडंफार पीठ जास्त घेतलं तरी हरकत नाही, कारण थोडं जास्त चपाती झाली तर हरकत नाही पण ती कमी पडायला नको. घरातल्या कुठल्याही एका वाटीचं आपण माप घ्यायचं आहे. आता मी घेतलेल्या मापाप्रमाणे 3 वाट्यांमध्ये बरोबर 9 चपाती मध्यम आकाराच्या पातळसर छान अशा होतात. आता पीठ मळताना आपण पीठ हे ताटात मळायचं नाही आहे, तर आपण ते एका खोलगट बाऊलमध्ये किंवा खोलगट भांड्यात आपण मळून घ्यायचं आहे. आता याने काय होतं, पीठ आपल्याला मळायला सोपं जातं. ताटामध्ये अगदी घाईच्या वेळेत पीठ मळायला मग ते इकडे तिकडे सांडण्याची भीती असते, म्हणून आपण एखाद्या बाऊलमध्ये घेणार आहोत. आता दुसरी गोष्ट, चपाती छान मऊसूत येण्यासाठी गहू कुठला वापरावा. गव्हाचे तर बरेचसे प्रकार आहेत, पण मी सांगू का, जे परवडतील तुम्हाला ना ते गहू वापरायचे, तरीही चपाती छान येते. अगदी रेशनचे गहू वापरलेत ना आपण तरी देखील चालतील. रेशनच्या गव्हामध्ये आपण थोडे चांगले गहू मिक्स करून दळून आणलेत ना त्याचीही चपाती खूप छान येते. आता मी इथे लोकवण गहू वापरते, मी नेहमी तेच गहू वापरते आणि लोकवण गव्हाची ही चपाती अगदी छान येते. तर आता आपण पीठ कसं मळायचं ते बघून घेऊयात. आणि गव्हाचं पीठ आपल्याला गिरणीवरून दळून आणताना अगदी बारीक दळून आणायचं आहे. आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ खूप जास्तही घालायचं नाही आहे, कारण चपाती हलकीशी गोडसर चवीला अगदी छान लागते. आता इथे आपण तेल वगैरे काहीही घालणार नाही आहोत आणि बरेच जण हलके कोमट पाण्यात पीठ मळतात, पण आपण इथे साध्याच पाण्याचा वापर केलेला आहे. अगदी साधे पाणी घ्यायचं आणि त्याने थोडं थोडं पाणी घालत जाऊन पीठ अगदी छान मळून घ्यायचं. आता चपातीचं पीठ मळताना खूप घट्ट पीठ मळायचं नाही आहे, कारण पीठ जेवढं तुम्ही घट्ट मळाल ना तर गहू कितीही भारी असले ना तर चपाती अजिबात मऊ येणार नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित मऊसूत असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालत जाऊन आपण अगदी छान मऊसूत असं कणिक मळून घेणार आहोत. आता सुरुवातीला काय करायचं, सगळं पीठ छान ओलवून घ्यायचं. आपल्याला त्याला तिंबत बसायचं नाही, कारण आपण त्याला छान असं मुरवण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर बघा, थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते. आता तुम्ही जर नव्याने स्वयंपाक शिकत असाल ना तर थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे थोडं पीठ घेऊन ते मळण्याचा प्रयत्न करा. त्याने काय होईल, तुम्हाला सवय होईल आणि म्हणजे तुमचा आत्मविश्वासही त्या बाबतीत वाढत जाईल. आता बघा, तुम्ही बघू शकतात आपलं इथे पीठ छान असं मऊसूत मी मळून घेतलेलं आहे. आणि आता पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे आपण ज्याही भांड्यात पीठ मळतो ना त्याला खूप सारं बरेच जण पीठ लागून राहू देतात, तर तसं करायचं नाही आहे. सुरुवातीलाच शिकताना आपण छान स्वच्छपणा शिकलो ना तर ते सोपं होऊन जातं आणि आपल्याही ती स्वच्छता अंगवळणी पडते. तर बघा, आता आपण व्यवस्थित असं इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि मी अजून त्याला तेल वगैरे लावलेलं नाही आहे, कारण आपल्याला त्याला आत्ताच तेल लावायचं नाही आहे. तर छान असं पीठ मळून घेतल्यानंतर तर बघा, अगदी बोट रोवला ना की अगदी सहज तो कणकेत जातो आहे, एवढं आपल्याला मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. आता या पिठाला आपण असंच न ठेवता काय करणार आहोत, तर त्याला हलकंसं आपण पसरवून घेणार आहोत. अगदी छान असं बोटांच्या मदतीने त्याला पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी, म्हणजे अगदी छोटं अर्धा चमचा पाणी असेल ना की ते वरून यावर घालायचं आहे. पुन्हा त्या पिठाला थोडंसं आपण पसरवून घ्यायचं आहे आणि हे पीठ म्हणजे आता हे मळलेलं जे कणिक आहे ना ते आपण कमीत कमी 15 मिनिटांकरता झाकून ठेवून देणार आहोत आणि तोवर आपण आपली इतर दुसरी स्वयंपाकाची कामंही करू शकतो, पण पिठाला मुरवत ठेवणं गरजेचं आहे. तर आता इथे 15 मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात
बघा आता पीठ अगदी छान मुरलेलं आहे. आता मात्र आपण याला तेल लावून घेऊयात. पीठ जेवढं छान मुरेल ना तेवढी चपाती मऊसूत येते. कारण कणिक आपण कशी मळली आहे आणि ती किती छान मऊसूत मळली आहे यावरही चपातीचा मऊपणा हा अवलंबून असतो. त्यामुळे सुरुवातच कणिक मळण्याची जी आहे ना, म्हणजेच सुरुवातच आपण नीट करायला हवी, म्हणजे कणिक अगदी छान असं मळलं गेलेलं हवं. तर आता इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत आणि तेलही बरेच जण खूप जास्त वापरतात, तर तसं नाही आहे. जेवढी गरज लागेल तेवढंच तेल वापरायचं आहे. आणि तुम्ही पीठ मळलेलं भांडं देखील बघू शकतात, अगदी स्वच्छ आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या आपण जर नवीन शिकत असाल ना, सुरुवातीपासूनच अंगवळणी पाडून घेतल्यात ना, की मग आपल्यालाही सोपं होतं आणि एक स्वयंपाकातही आपला स्वच्छपणा राहतो. तर बघा आता तेल लावून बघा अगदी छान मऊसूत एकसारखं पीठ आपलं म्हणजेच कणिक आपलं मळून तयार झाले आणि अगदी छान असं मऊसूत आहे. आता आपण याच्या चपाती करायला घेऊयात. तर त्याआधी काय करायचं आहे, चपाती या पटकन होण्यासाठी ना एक चपाती करताना एक पिठाचा गोळा तोडून घ्यायचा, तसं करायचं नाही आहे. आपण पिठाचे गोळे करून घ्यायचे. आता गोळे करताना अगदीच ते हातावर गोल वळत बसायचे नाही आहेत. फक्त आपल्याला त्याचे तोडून म्हणजे वेगळे करून घ्यायचे आहेत. कारण का आपल्याला चपाती करताना मग आपला वेगही वाढतो आणि आपल्याला अंदाज येतो की चपात्या किती होतील. तर इथे बरोबर घेतलेल्या मापाप्रमाणे एका वाटीमध्ये 3 अशा बरोबर 9 चपात्या मध्यम आकाराच्या तयार होणार आहेत. तसं तुम्ही घरच्या कुठल्याही एका वाटीचं माप हे ठरवून घेऊ शकतात. तर बघा इथे आपले बरोबर 9 गोळे झालेले आहेत आणि आता आपण लगेच चपाती करायला घेऊयात. आता व्हिडिओ तुम्हाला खूप मोठा जरी वाटत असला ना तरी तो पूर्ण बघा, कारण पुढेही अजून बरीचशी माहिती मी याबद्दल देणार आहे. तर आता आपण काय करूयात, मी एक गोळा घ्यायचा आहे, हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. बघा तेलाचा वापर अगदी कमी करायचा आहे. आता हातावर गोळा घेऊन छान असा मळून घ्यायचा आहे. कारण जरी तुम्ही गोळे वळून आपण गोल करून ठेवलेत ना तरी ते पुन्हा वळून घ्यावेच लागतात. म्हणून सुरुवातीलाच अगदीच गोल करायचं नाहीत. हलकंसं त्याला मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला लाटून घेणार आहोत. आता बरेच जण खूप मोठी लाटतात आणि मग त्याला तेल लावतात, तर आपण तसं करणार नाही आहोत. घडीची चपाती जरी आपण करणार आहोत ना तर अगदी लहान पुरी लाटतो ना तेवढ्याच आकारात मी लाटून घेतलेलं आहे. आता याला बोटांनी छान तेल लावून घेऊयात. आता तेल लावतानाही खूप लावायचं नाही आणि यावर पीठ वगैरे मी काहीही घालणार नाही. आता बघा तेल लावून झालं, आपण त्याला फोल्ड करून घेऊयात. आता फोल्ड केलेल्या बाजूला तेल लावण्याची गरज नाही आहे. फक्त हाताला जेवढं तेल लागलेलं आहे ना तेवढंच मी लावून घेते आणि पुन्हा मी त्याला फोल्ड करून घेते. आता तेल लावून झालेलं आहे. आता आपण याला पुन्हा पिठामध्ये घोळवून घेणार आहोत. तर बघा आणि चपातीला खूप जास्तही पीठ लावून लाटायची नाही आहे. आता मी याची अशीच छान गोलपोळी लाटू शकते, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी म्हणून सांगते. आपल्याला वाटतं की त्रिकोणाला अगदी गोल आकार कसा द्यायचा, तर याचे जे कोणे आहेत ना निघालेले कॉर्नर्स ते थोडेसे आत असे दुमडून घ्यायचे, म्हणजे हलकासा त्याला गोल आकार येऊन जातो. म्हणजे तुम्ही नवीन चपाती शिकणार असाल ना तर त्यांना म्हणून सांगते. आणि आता बघा चपाती लाटण्याची ही ट्रिक आहे. आता ट्रिक म्हणाल तर काय, चपाती लाटताना चपाती अगदी हळूवारपणे लाटली गेली पाहिजे. अगदीच जोर देऊन चपाती लाटायची नाही आणि त्यासाठी कणिक अगदी मऊसूत मळून घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला अगदी बारकाईने सांगते बघा. चपाती आपल्याला काठाच्या दिशेने गोल फिरवत आणि लांबवत जायची आहे. आता तुम्हाला लाटणंही सांगते. लाटण्याचा जो दोन्ही बाजूकडचा भाग आहे ना जो मी तुम्हाला दाखवते तोच चपाती लाटून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. म्हणजे काय, जर आपल्याला आता डाव्या हाताचा भाग लाटून घ्यायचा आहे ना तर डाव्या साईडला लाटण्याच्या आपल्याला हलकासा जोर द्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्याला उजव्या बाजूला लाटून घ्यायचं आहे तर उजव्या बाजूला लाटण्यावर जोर द्यायचा आहे आणि अगदी हळूवारपणे चपाती फिरवतही लाटून घ्यायची आहे. आता बरेच जण काय करतात, चपाती उलटसुलट करतात, म्हणजे करून लाटून घेतात. अजिबात करायचं नाही. चपाती ही एकाच दिशेने लाटलं जाणं गरजेचं आहे. बघा आपण चपाती जागची हलवून घेतोय पण आपण तिला पलटवत नाही आहे. चपाती ही अशीच लाटून घेणं आवश्यक आहे. आलटून पालटून चपाती लाटल्याने काय होतं माहिती आहे, ज्या वेळेस आपण चपाती भाजायला घेतो ना मग ती हवी तशी फुलत नाही आणि तिची कुठूनही वाफ निघते. बघा आता हलकंसं मी पुन्हा याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि अगदी चपाती हलक्या हाताने लाटायची.
चपाती लाटताना अजिबात जोर द्यायचा नाही आणि त्यासाठी कणिक अगदी छान मऊसूत मळून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकतात. आणि जर तुम्ही म्हणजे तुम्हाला नसेल ना सराव अगदी मोठी आणि गोल चपाती करण्याचा, तर सुरुवातीला अगदी लहान लहान आकारात आपण चपात्या या लाटून घेऊ शकतात. बघा, अगदी हलक्या हाताने छान चपाती लाटून घेतली ना, ती अगदी छान अशी फुलते. आणि चपाती जरी लाटून झाली तरी आपण जरा बघायचं की कुठल्या बाजूला ती जाडसर तर राहिलेली नाही ना, आणि पुन्हा त्यावर हलक्या हाताने लाटणंही फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला मी चपाती दाखवते की मी किती पातळ चपाती लाटलेली आहे. तर मी एवढ्या पातळ चपाती लाटते. तुम्हाला हव्या असतील तर हलक्या थोड्या जाड लाटून घेतल्या तरी देखील चालेल. म्हणजे त्या तुम्ही आवडीप्रमाणे जाड बारीक ह्या करून घेऊ शकतात. आता चपाती लाटून झालेली आहे. आता लगेच आपण भाजायला घेऊयात. चपाती भाजत असताना तवा व्यवस्थित तापणं गरजेचं आहे. आणि पोळपाटावर चपातीची जी वरची बाजू असते ना, ती तव्यावर खालच्या दिशेने जाईल. आणि चपाती घातल्या सुरुवातीला हलवून घ्यायची, म्हणजे जागतीला हलवून घ्यायचं, म्हणजे आपण ज्यावेळेस तिला पलटवतो ना त्यावेळेस जड जात नाही. आता वरचा रंग हलकासा बदलला की लगेच आपण तिला पलटवून घ्यायची. चपाती खूप जास्त वेळा अलटपलट करून भाजायची नाही आहे. बघा, आता मात्र खालची बाजू तिची व्यवस्थित होऊन द्यायची आहे. सुरुवातीलाच आपण चपाती टाकल्या खूप त्याला वर असे बबल्स येऊ दिलेत ना, मग ती चपाती छान मऊसूत होत नाही. आता बघा, चपाती हलकी की फुलू लागलेली आहे. आपण तिला फक्त जागेवरनं हलवत राहायचं आहे की ते एकाच ठिकाणी चिकटून राहायला नको म्हणून. आता आपण मध्ये मध्ये चपाती उचलून बघायची की खालची बाजू तिची कितपत भाजली गेलेली आहे. आणि अर्धवट भाजलेल्या चपातीला तेल लावण्याची घाई करायची नाही. आता आपण एखादा कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि काठाच्या दिशेने हळूवार चपाती आपल्याला गोल गोल फिरवत राहायची आहे, जेणेकरून ती काठापर्यंत छान अशी भाजली जाईल. आता बघा, जिथे वाफ निघत नाही आहे ना, अशा ठिकाणी पकडून चपाती आपण उलटवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता चपाती बघा किती छान फुललेली आहे. आणि चपाती पूर्ण भाजल्यानंतरच तेल लावण्याचं कारण असं की तुम्ही अगोदरच तेल लावलं ना, तर ती दिसायला ना अशी वाटते की आपण चपाती नीट भाजल्या गेली नाही आहे, कच्ची वाटते. तर बघा, आता चपाती आपली दोन्ही बाजूने अगदी छान अशी भाजल्या गेलेली आहे. आता मी हातानेच याला हलकं तेल लावून घेते आणि अगदी एका बाजूला तेल लावून घेतलं तरी देखील चालेल. आणि तेल लावलेली बाजू पुन्हा पलटवून घ्यायची, अगदी 2 ते 3 सेकंदच, खूप जास्त नाही. आणि आता लगेच चपाती आपण जाळीवर काढून घेऊयात. आता जाळीवर काढल्या काय करायचं आहे, तिची वाफ काढून घ्यायची, म्हणजे हलकीशी चपाती फोडून घ्यायची. चपाती भाजताना खूप पांढऱ्या रंगावर अशी भाजायची नाही, हलकीशी. आता तुम्ही बघताय ना, हलकीशी डागाळलेली चपाती दिसायला अगदी छान दिसते. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला थोडं ज्याप्रमाणे भाजलेली आवडत असेल त्याप्रमाणे ठेवून घेऊ शकतात. मी तुम्हाला अजून एक चपाती लाटून दाखवते. आता पुन्हा आपण त्या गोळ्याला पीठ लावून घेतलेलं आहे. त्याला अगदी छोट्या पुरीच्या आकारात लाटायचं आहे, खूप मोठं लाटायचं नाही आहे. आता आपण त्याला तेल लावून घेऊयात. तर तेलही बघा, अगदी बोटाला लागेल ना एवढंच तेल आपल्याला लावायचं आहे, त्यावर पीठ वगैरे घालण्याची गरज नाही आहे. आता आपण त्याला फोल्ड करणार आहोत आणि फोल्ड केल्यावर सुद्धा आपण त्याला जेवढं आपल्या बोटांना तेल लागलेलं आहे ना तेवढंच लावायचं आहे. आणि पुन्हा त्याला आपण फोल्ड करून घेऊन आपण त्याला एकदा पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याला छान असं गोलाकार लाटून घ्यायचं आहे. चपाती छान मऊसूत होण्यासाठी जसे गहू महत्त्वाचे असतात, पीठ कसं बारीक येते महत्त्वाचं असतं, आणि त्याचबरोबर 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण त्याकडे आपण बऱ्याच वेळा लक्ष देत नाही. तर त्या म्हणजे लाटणं आणि पोळपाट. बऱ्याच वेळा काय होतं ना, जर पोळपाट खूप जास्त जुना झाला असेल आणि तो थोडा म्हणजे असं अनइव्हन झाला असेल, थोडा खालीवर झाला असेल ना, तर त्यामुळेही चपाती एकसारखी लाटला जात नाही आणि त्यामुळेही चपाती नीट फुलत नाही. आणि लाटणंही जर जुनं झालं ना तर त्याला असे थोड्या रेघा पडतात. तर त्यामुळेही चपाती न फुगण्याचं तेही एक कारण असू शकतं. आणि शिवाय चपाती करण्यासाठी सराव हा देखील महत्त्वाचा आहे. सरावानेच तुम्ही अगदी छान मऊसूत चपातीही करू शकतात. आता मी तुम्हाला दुसरी चपाती देखील भाजून दाखवते आहे बघा. आणि हो, चपाती भाजताना गॅस अगदी मोठा ठेवणं गरजेचं आहे. अजिबात आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही कमी करायची नाही आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि कमी आचेवर चपाती भाजून घेतलीत ना, तुम्ही गहू कितीही महागातले वापरा, कणिक कितीही छान मळा किंवा चपाती कितीही छान लाटा, पण जर चपाती भाजताना गॅसची फ्लेम कमी राहिली तर तुमची सगळी मेहनत वाया जाईल आणि चपाती ही हवी तशी मऊसूत तर होणारच नाही आणि खूप अशी वातड होईल. त्यामुळे या बारीक गोष्टींना आपल्याला लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे. आता बघा, आपण चपाती छान अशी भाजून घेऊयात. आणि सांगू का,
ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात आणि चपाती करण्याचा छान सराव केला, म्हणजे जे नवीन शिकणारे त्यांच्यासाठी म्हणून सांगते, तर अगदी चपाती बघा तुमची एकूण एक चपाती छान फुलणार, अगदी मऊसूत होणार आणि घरच्यांकडून तुमचं कौतुक चपातीसाठी तर नक्कीच होणार. तर बघा आता चपाती छान काठापर्यंत फुललेली आहे. आपण तिला तेल लावून घेऊयात आणि तेल लावलेली बाजू अगदी 2 ते 3 सेकंदांसाठी पुन्हा हलकीशी तव्यावर भाजून घ्यायची आहे आणि लगेच आपण चपातीही काढून घेऊयात. तर बघा इथे सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि सगळ्या एका मापाच्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे ते सरावाने होईलच. आणि बघा अगदी मऊसूत अशी चपाती झालेली आहे आणि ही चपाती मी लोकवण गव्हाची केलेली आहे, पण यात थोडे रेशनिंगचे गहू जरी मिसळलेत ना तरी चपाती छानच येते, अगदी काळजी करण्याचं कारणच नाही. आता चपाती झाली आहे, पण ती ठेवायची कशी ही सुद्धा एक ट्रिक आहे. तर मी तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवते. जर आपण एखादा स्टीलच्या डब्यात चपाती ठेवणार असाल ना, तर मी ते टिश्यू ठेवते आहे, म्हणजे टिश्यू पेपर घालून घेते. तुम्ही एखादा कॉटनचा कपडा, छान सुती कपडा ठेवून घेतला तरी देखील चालणार आहे, म्हणजे सुती कपडाच घाला. मी तुम्हाला दाखवायचं म्हणून टिश्यू पेपर घातला आहे. आता चपाती अशीच उचलून ठेवायची नाही आहे, तिला काय करायचं आहे, चपातीची चळत आपण हातात धरायची आणि ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा असं आपल्याला सगळ्या चपात्या हलवून घ्यायच्यात, जेणेकरून त्यातली जी उरली सुरली जी वाफ आहे ना ती निघून जाईल. आणि दोन्ही बाजूने आपण असंच करायचं आहे. जास्तीची वाफ चपात्यांमधली आहे ती काढून घ्यायची आहे आणि मग चपाती आपण डब्यात ठेवून घ्यायच्या आहेत. याने काय होतं, आपण डब्यात ठेवलेल्या चपात्यांना घाम सुटत नाही आणि त्या चपात्या अशा घामाळलेल्या वाटत नाहीत. नाही तर बऱ्याचदा काय होतं, आपण गरम गरम चपाती घेतो, चपात्याची चळ आणि डब्यात ठेवून देतो आणि उघडल्यावर त्याला सगळी वाफ भरलेली असते. तर असं केल्यामुळे तसं होत नाही आणि चपाती छान मऊसूत राहतात. तर आता आपण एक चपाती तुम्हाला मी दाखवते. तसं तर चपात्या आपल्या सगळ्या छान फुललेल्या आहेत आणि त्या तुम्ही बघितलेल्याच आहेत, पण तरीही बघा तुम्हाला दाखवते. अगदी छान मऊसूत अशी चपाती झालेली आहे आणि चपाती ही मऊसूत आणि फुलणारी ही सरावानेच येते बरं का. त्यासाठी सराव करणं अगदी गरजेचं आहे. आणि बघा अगदी छान काठोकाठ अशी चपाती फुललेली आहे आणि छान असे बारीक तिचे पदर सुटलेले आहेत. व्हिडिओत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हीही अशी अगदी छान मऊसूत चपाती करू शकाल आणि ही चपाती छान पूर्ण दिवसभर मऊसूतच राहते. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी म्हणून सांगेल ना, सुरुवातीलाच खूप मोठ्या मोठ्या चपात्या करण्याचा प्रयत्न करायचा नाही. अगदी छोट्या छोट्या आकारात गोल गोल चपाती लाटल्यात ना तरी चालतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मोठा वाटला असेल, पण अगदीच कमी वेळात हे सगळं सांगणं शक्य नव्हतं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.